खोटारडा आहे आणि त्यामुळे आमची पूर्वपार ज्या सातबारावरती नावं आहेत आणि काही जमिनी आमच्या कुळामध्ये गेलेल्या आहेत, पण त्या ठिकाणी भूगोलटपदार म्हणून आमची नावं आहेत। जर हे खोटं असतं तर अशोक पाटील आमदार यांनी ते सभागृहाला दाखवून दिले असतं आणि ती चौकशीसाठी माझ्याकडे आलेली असती। आता बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे उटंबर गावाची। हाच तो आडे उटंबर गाव आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 11वे गुरु याकूब बाबा सरवरी यांची दर्गा आहे। मात्र आता दर्गेच्या कडेला असणाऱ्या जागेचा वाद हा थेट अधिवेशनात पोहोचलाय। आडे उटंबर गावातील अशोक पाटील हे मुंबईमध्ये भांडूपचे आमदार आहेत। शिंदे गटातील त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आणि ते 2200 पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेत। मात्र अधिवेशनात त्यांनी याकूब बाबा शरवरी दर्गाचे ट्रस्टचे अध्यक्ष मकबूलभाई दिनवारे यांच्यावर जमीन हडपण्याचा आरोप केला आणि हा विषय चर्चेचा बनलाय। शासनाची फसवणूक करून दिनवारे यांनी काही लोकांची जमीन हडपली आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांची नावे चढवली असा आरोप आमदार अशोक पाटील यांनी केला। माझ्या मूळ गावी दापोली तालुका उटंबर ग्रामपंचायत या ठिकाणी मकबूल दिनवारे या व्यक्तीने देवस्थान इनाम असलेली जागा 2005 साली एकाच दिवशी 6 सातबारे आपल्या नावावर करण्यात आले आणि हे नावावर करत असताना भूमानापन क्रमांक 141-22 111-3 141-25 79 3 आणि 10/14 ही अशी सावंत शिंदे रुके असणाऱ्या नावाच्या व्यक्तींचे कुठल्याही प्रकारचा खरेदी करत नाही, कुठल्याही प्रकारचा कुठेही देवाणघेवाण नाही, फक्त तोंडी व्यवहारानुसार ही देवस्थान इनाम जागा ही मकबूल दिनवारे यांनी 2005 साली आपल्या नावावर केली। त्याचबरोबर 8 एकर जागेवरती माझा मूळ गाव कोळीवाडा असलेली ही जमीन त्याच्यावरती त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची सगळ्यांची नावं। मात्र आमदार अशोक पाटील यांचे सर्व आरोप खोटे आहेत, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं स्पष्टीकरण मकबूलभाई दिनवारे यांनी दिलं। आज दापोलीत पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्याबरोबर आमदार अशोक पाटील यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोर्टात देखील त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार आहे। मी कोणाची फसवणूक केली नाही। अशोक पाटील यांना फेरफार आणि सातबारा यामधला जर फरक समजत नसेल तर त्यांच्या आमदारकीवर मी नक्कीच प्रश्न उठवणार आहे असं वक्तव्य माध्यमांसमोर मकबूलभाई यांनी करून खळबळ उडवून दिलेली आहे। हाच विषय असाच घेतला होता की मकबूल दिनवाऱ्यांनी आपल्या नावावरती खरेदी करून घेतलेली आहे। त्याचं स्पष्टीकरण मी दादा या नात्याने मी त्याला सांगितलं, दादा तुम्ही कुठेतरी चुकताय। फेरफारमध्ये नमूद आहे 2004 साली माझे वडील गुलामुद्दीन दिनवारे हे मयत झाल्यानंतर मी स्वतः वर्दी देऊन 2005 साली माझे व माझ्या कुटुंबाची नावं त्या सातबारावरती लावण्यात आलेली आहेत। ही आत्ताची नाही, पूर्वाजपासून ही जमीन आमच्याकडे आहे आणि आमची त्याच्यावरती नावं आहेत। त्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी अंजरले यांना माहितीचे अधिकार टाकून सर्व माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी माझे सर्वे नंबर व सातबाराची ही नावं हे त्याच्यात लिहिली असतात। त्यांनी पण समाधानकारक त्याला सर्व उत्तर दिलेले आहे, ते पण त्याला पटलेलं नाही। त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी व गुरु ग्रामपंचायत उंबरशेत यांना देखील माहितीचा अधिकार टाकला व त्यांना विचारले की मला मकबूल दिनवारेच्या नावात झालेले सातबारा यांची पूर्ण माहिती व नकला मला मिळाव्या। मला अशोक पाटील आमदार यांना विचारायचं आहे की सातबाराची माहिती ही जिल्हा परिषदेला या ग्रामपंचायतीला भेटते। तुम्ही 2 वेळचे आमदार असून सत्तेत आज सत्ता तुमची असताना देखील तुम्हाला हे समजत नाहीये की सातबारा आणि फेरफारची माहिती कुठून घेतली जाते। त्याच्यानंतर त्यांनी 179(1) हे सांगितले। 8 एकर जमीन ही आमच्या कोळी समाजाला लागून आहे, त्याच्यावरती देखील मकबूल दिनवारेने आपल्या कुटुंबाची नावं लावलेली आहेत। साहेब मला सांगावंसं असं वाटतंय की जी जमीन तिथे आहे ती देवस्थान इनाम जमीन असली तरी त्या जमिनीमध्ये पूर्वपार माझ्या आजोपंजोबाची नावं होती, ती वारस तपास करून आम्ही नावं लावलेली आहेत। कारण तलाठी असेल सरकार असेल हे कुठल्याही पुराव्या बघितल्याशिवाय नावं लावत नाहीत आणि त्या जमिनीमध्ये आमची नावं सामायिक असताना देखील त्या जमिनीमध्ये 80 घरं ही कोळी समाजाची आहेत। मात्र आज तगायत त्या 80 लोकांनी सांगायचं आहे की मकबूल दिनवारेंनी
व अन्य कोणी त्यांच्या भावाने किंवा ट्रस्टीनी त्यांच्याकडून 1 रुपया घेतलेला आहे का? आम्ही त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास दिलेला नाही आहे आणि देणार नाही. तेव्हा जे अशोक पाटील यांनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे त्याच्यासाठी मी शासनाला काय उत्तर द्यायचे ते समाधानकारक मी उत्तर देणार. माझी चौकशी झाली चालेल, मी ती चौकशीमध्ये सामोरे जाणार आहे. मात्र अशोक पाटील यांनी जो सभागृहामध्ये जो माझा विषय मांडलेला आहे त्यांचं सरकार असताना त्यांनी सभागृहाचा वेळ वाया घालवला, त्याच्यावरती काय सभागृह कारवाई करणार याची मला माहिती मिळावी, एवढंच माझं म्हणणं आहे. मुझम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी.